रामकृष्ण हरी. भगवान परमात्म्याने आपल्याला हा सुंदर नरदेह दिला आहे आणि या नरदेहाला देत असताना देवानं या नरदेहाचं नियोजनही तसं केलं आहे की पुढं याचं काय प्रयोजन आहे. मनुष्य जन्माला आल्यानंतर मानव देहाला निर्माण करत असताना मनुष्य देहाकडून भगवान परमात्म्यानं काही अपेक्षाही ठेवलेल्या आहे आणि मग त्याच्याकरता पाप आणि पुण्य अशा दोन कोट्या पडल्या गेल्या. त्यामध्ये पाप कशानं होतं आणि पुण्य कशानं होतं. पुण्य केल्यावर मनुष्य जन्माला आल्यानंतर काय भेटतं आणि पाप केल्यानंतर काय भेटतं. तर पुण्य केल्यानंतर आपल्याला सहजासहजी सगळ्यांना माहिती आहे की पुण्य केल्यानंतर स्वर्ग मिळतो आणि त्या स्वर्गाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत आणि पाप केल्यानंतर सुद्धा नरक मिळतो. तसं नरकाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत आणि त्यामध्ये श्रीमद भागवत कथेने 28 प्रकारचे नरक सांगितलेत. आणि व्यवहारामध्ये जीवन जगत असताना आपल्या सगळ्याकडून अशा प्रकारचे पाप घडत जातात आणि आपण ते नेहमी पद्धतीने करत येतो, परंतु ते करताना त्याचं फळ काय भोगावं लागतं ही आपल्या शास्त्राने आपल्याला या ठिकाणी सूचित केलेलं आहे की कोणतं पाप केल्यानंतर आपल्याला काय भोगावं लागणार आहे. आणि मग त्याच्याकरता श्रीमद भागवताने 28 प्रकारच्या नरकांचं वर्णन केलं आहे. 28 प्रकारचे नरक हे मुख्य आहे. तशी ज्याचं जसं कर्म असेल, ज्याचं जसं प्रारब्ध असेल त्या पद्धतीने त्याला तशा प्रकारचे पाप पुण्यादी भोगायला मिळतात. आणि म्हणून शास्त्राने सांगितल्यापैकी आपण एका नरकाचा विचार करणार आहे. त्यामध्ये 28 प्रकारच्या नरकातील पहिल्या नरकाचं नाव आहे तामिश्र नावाचं नरक आहे. हा पहिला आहे. या तामिश्र नावाच्या नरकात कोणाला टाकलं जातं. जो व्यक्ती या व्यावहारिक जीवन जगत असताना व्यवहारात दुसऱ्याचं धन चोरून आणतो, लुटून आणतो किंवा बळजबरीने अन्याय अत्याचाराने मिळवतो. जो कष्ट करून मिळवतो त्याला काही बंधन नाही, परंतु दुसऱ्याचं धन अन्यायाने अत्याचाराने लुटून चोरून आणलेलं असतं. हा एक पहिला प्रकार. दुसरा, जो संतान चोरून आणतो म्हणजे दुसऱ्याची मुलं चोरून आणतो किंवा दुसऱ्याच्या मुलांचं अपहरण करतो, बालकांना चोरून आणतो, अशांना सुद्धा या नरकामध्ये जाऊन पडावं लागतं. तिसरा आहे जो दुसऱ्यांच्या स्त्रियांचं अपहरण करतो. पहिलं धन, दुसरं संतान आणि तिसरं ते म्हणजे दुसऱ्यांच्या स्त्रियांचं अपहरण करणे. या 3 प्रकारची पातकं जो करतो त्याला या तामिश्र नावाच्या नरकामध्ये जाऊन पडावं लागतं. महाराज म्हणतात या नरकामध्ये त्या जीवाला यमाचे दूत कसल्याही प्रकारचं पाणी प्यायला देत नाहीत. मग तुकोबारायांनी प्रमाण दिलं त्याला, नाही त्या यमासी करुणा आणि बाहेर काढिता कुडी प्राण. तुम्हाला किती जरी तहान लागली तरी त्या नरकामध्ये तुम्हाला पाणी प्यायला दिले जाणार नाही. भूक लागली तरी अन्न दिलं जात नाही. आणि वरून यमाचे दूत, इथं तुम्ही जसा दुसऱ्यावरती अन्याय केलाय तशाच प्रकारे तिथं सुद्धा तुमच्यावरती अन्याय केला जातो. दंडुके मारतात आणि एका अंधाऱ्या खोलीमध्ये कोंडून ठेवून तिथं दिवसभर त्या पापी जीवाला भीती दाखवली जाते. आणि मग कितीही आक्रोश केला, ओरडलं, रडलं तरी सुद्धा यमाला दया येत नाही. म्हणून पहिल्या नरकाचं नाव आहे तामिश्र नावाचं नरक. आणि अशा जो कोणी दुसऱ्याचं धन, दुसऱ्याचं संतान आणि दुसऱ्याची स्त्री यांचं अपहरण करतो, बळजबरीनं नेतो, त्याला अशा प्रकारच्या तामिश्र नावाच्या नरकामध्ये ढकलून दिलं जातं. हा पहिला नरक आहे.